लग्नानंतरची प्रेमकथा. एकेकाळी रोहित आणि नेहा नावाचे एक जोडपे राहत होते, ज्यांनी अरेंज मॅरेज करून लग्न केले होते. रोहित हा खूप यशस्वी उद्योगपती होता व त्याची वृत्ती ही खूप उद्धट आणि उद्धटच होती. दुसरीकडे नेहा एक अतिशय शांत आणि धीर देणारी स्त्री होती, जी नेहमीच कठीण परिस्थितीत तयार राहिली. सुरुवातीला रोहितला लग्नाची कल्पना आवडलीच नाही, म्हणून तो लग्नांवर खुश नव्हता. त्याचा असा विश्वास होता की प्रेमविवाह जास्त चांगले होते, कारण जे जोडपे लग्न करण्यापूर्वी एकमेकांना ओळखत होते. तथापि त्यांना लवकरच समजले की नेहा ही एक दयाळू व्यक्ती आहे, जी नेहमी त्याला संतुष्ट करण्याचा आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या असभ्य वर्तनानंतरही नेहाने कधीही तक्रार केली नाही आणि नेहमी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिला माहीत होते की तो कामावर कठीण काळात जात आहे आणि हेच त्यांच्या वागण्यामागे कारण आहे. नेहाने त्याला शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न केला आणि दिवस, आठवडे आणि आठवडे, महिने बदलत गेले, पण रोहितचे वागणे कधीच बदलत नव्हते. तो नेहाच्या बाबतीत उद्धट आणि उद्धटपणे वागतच होता. तथापि नेहा नेहमी शांत आणि धीर धरून राहिली होती. तिचा संयम कधीही गमावली नाही. आणि एके दिवशी रोहितच्या बिझनेसचं मोठं नुकसान झालं होतं आणि तो पूर्णपणे डळमळीत झाला होता. तो उदास झाला आणि स्वतःला सर्वांपासून वेगळे करू लागला. नेहाने त्याला धीर देण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला सांगितले की हा फक्त तात्पुरता धक्का होता आणि तो त्यातून सावरू शकतो. नेहाने प्रेम आणि पाठिंबा पाहून रोहित आश्चर्यचकितच झाला. एवढा धीर आणि समजूतदार त्यांनी कधीच पाहिले नव्हते. त्यांच्या लक्षात आले की तो तिच्याबद्दल चुकीचा बोलत होता. तो तिला नवीन प्रकाशात पाहू लागला आणि तिच्या प्रेमात पडला. त्याने तिच्याबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलण्याचा निर्णय घेतला आणि तिच्याशी आदर आणि प्रेमाने वागू लागला. त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहिलेली अशी अद्भुत पत्नी मिळणे हे आपले भाग्य आहे हे त्याला जाणवले. त्याने त्यांच्या वागण्याबद्दल माफी मागितली आणि तिच्याशी कधीही वाईट वागण्याचे वचन दिले. नेहा आनंदाने भारावून गेली. तिचे रोहितवरील नेहमीच प्रेम होते, पण तो बदलेल अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या मागील वागणुकीबद्दल त्याला माफ केले. तिला माहिती होते की शेवटी त्याला तिची किंमत कळली आहे आणि हेच तिच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्या दिवशीपासून रोहित आणि नेहाच्या नात्यामध्ये बदल झाला. ते पूर्वीपेक्षा जवळ आणि आनंदी झाले. रोहित नेहाबद्दल अधिक प्रेमळ आणि काळजी घेणारा बनला होता आणि आता तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे नेहाने धीर धरला आणि त्यांच्याबद्दल समजूतदारपणा दाखवला आणि प्रत्येक आव्हानांना त्यांना साथ दिली. संयम, समजूतदारपणा आणि क्षमाशीलता माणसाचे आयुष्य कसे बदलू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची प्रेमकथा. रोहित आणि नेहाच्या अरेंज मॅरेजचे रूपांतर प्रेमविवाहात झाले, कारण त्यांचे एकमेकांवरील बिनशर्त प्रेम आणि पाठिंबा, एकमेकांचे प्रेम आणि सहवास कायमचे जपत ते आनंदाने जगले. जसजशी वर्षे उलटत गेली तसतसे रोहित आणि नेहाचे एकमेकांवरचे प्रेम हे अधिक घट्ट होत गेले. त्यांनी अनेक चढउतारांना एकत्र सामोरे जावे लागले, पण वेळोवेळी त्यांना बंध अधिकच घट्ट होत गेला. रोहितचा व्यवसाय भरभराटीला आला आणि नेहाने त्याला प्रत्येक पावलांवर साथ दिली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुले होती. रोहित एक प्रेमळ पिता बनला आणि नेहा ही एक प्रेमळ आई. त्यांनी आपल्या मुलांना प्रेम, काळजी आणि आदराने वाढवले. त्यांना दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम ही मूल्ये शिकवली. त्यांचा मुलगा आणि मुलगी त्यांच्या पालकाप्रमाणेच स्वतःहून यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी मोठे झाले. त्यांनी नेहमी त्यांच्या पालकांचे प्रेम आणि सहवास पाहिला आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवले. जसजसे रोहित आणि नेहा म्हातारे झाले तसतसे ते एकमेकांवर प्रेम करत राहिले. त्यांच्या आठवणी एकत्र जपत राहिले. त्यांनी हात धरले आणि आयुष्यातील साध्या सुखांचा आनंद लांब फिरायला गेले. त्यांनी त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि ते किती दूरपर्यंत एकत्र आले याबद्दल बोलले. एके दिवशी रोहित आजारी पडला आणि डॉक्टरांनी नेहाला गंभीर आजार असल्याचे सांगितले. नेहा उद्ध्वस्त झाली आणि रोहित लवकरच बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली.
तिने रात्रदिवस त्यांची काळजी घेतली, त्यांचा साथ सोडला नाही. रोहित हळूहळू बरा झाला आणि नेहाच्या प्रेमाने आणि काळजीने त्याला पुनर्प्राप्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या आयुष्यात नेहा असणे किती भाग्यवान आहे हे त्याला पुन्हा एकदा जाणवले. तिने त्याच्यासाठी जे काही केले त्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाचा प्रकाश असल्याबद्दल त्याने तिचे आभार मानले. रोहित आणि नेहा हात धरून एकत्र बसले तेव्हा त्यांना जाणवले की त्यांचे प्रेम हे काळाच्या कसोटीवर उभे राहिले आहे. त्यांना अनेक आव्हानांना सामने करावे लागले होते, परंतु त्यांचे प्रेम आणखीच दृढ झाले होते. त्यांना माहिती होते की त्यांना एकमेकांसाठी खरे प्रेम सापडले आहे, असे प्रेम जे कायमचे राहील. शेवटी रोहित आणि नेहा एकमेकांचा हात धरून प्रेम आणि आनंदाचे भरलेल्या आयुष्याच्या आठवणी घेऊन निघून गेले. त्यांची प्रेमकथा त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी राहिली होती. संयम, समजूतदारपणा, क्षमा आणि बिनशर्त प्रेमाची कथा अशाच प्रकारे इथे संपते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.